धावत्या एसटी धक्कादायक प्रकार। मागच्या सीटवर तरुणीने बस थेट पोलीस ठाण्यात। नेमकं असं काय घडलं? सकाळची वेळ होती। नेहमीप्रमाणे बसमध्ये विद्यार्थी, कामावर जाणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि काही कुटुंबीय प्रवास करत होते। प्रत्येक जण आपल्या विचारात मग्न होता। कुणी मोबाईलमध्ये व्यस्त होतं, कुणी खिडकी बाहेर पाहत होतं, तर कुणी डुलकी घेत होता। बस आपल्या वेगाने पुढे जात होती। मागच्या बाजूला एक तरुणी शांतपणे बसलेली होती। तिच्याकडे कुणाचंही विशेष लक्ष नव्हतं, पण काही वेळात तिच्यामुळे संपूर्ण बस थांबेल, पोलिसांची एंट्री होईल आणि प्रत्येक प्रवाशाला स्वतःची तपासणी करून घ्यावी लागेल असं कुणाच्याही मनात आलं नव्हतं। बस पुढे सरकत असतानाच अचानक मागच्या सीटवरून मोठा आवाज आला। त्या तरुणीने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला। तिचा आवाज इतका मोठा होता की बसमधील प्रत्येक प्रवासी दचकला। काही प्रवाशांनी मागे वळून पाहिलं। काहींना वाटलं कदाचित तिची तब्येत बिघडली असेल, तर काहींना एखाद्याने तिच्यासोबत गैरवर्तन केलं असावं असा संशय आला। क्षणात बसमध्ये कुजबूज सुरू झाली। प्रत्येक जण अंदाज बांधू लागला, पण नेमकं काय घडलंय हे कुणालाच समजत नव्हतं। ती तरुणी सतत काहीतरी बोलत होती। तिचा आवाज वाढतच होता। तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसून आला। ती वारंवार आजूबाजूच्या लोकांकडे संशयाने पाहत होती। तिच्या बोलण्यामुळे इतर प्रवाशांच्याही मनात शंका निर्माण होऊ लागली। काहींनी स्वतःच्या बॅगा तपासल्या, काहींनी आपल्या खिशावर हात ठेवला, खिशात हात घातला, चेक केलं। वातावरण इतकं तणावपूर्ण झालं की काही क्षणांसाठी बसमधील प्रत्येकाला आपण एखाद्या मोठ्या संकटात अडकलो आहोत असं वाटू लागलं। बसचा वाहक पुढे आला। त्याने शांतपणे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। नेमकं काय झालं, काय अडचण आहे, शांत व्हा, आपण सर्व मिळून पाहू। अशा प्रकारे ती परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा तो प्रयत्न करत होता, पण त्या क्षणी ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती। तिच्या आवाजामुळे इतर प्रवाशांचाही तणाव वाढत होता। बसमधील अनेक जण आता घाबरले होते। काहींना वाटत होतं की आता बसमध्ये मोठा वाद होणार। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर वाहकाने स्वतः पडताळणी सुरू केली। संबंधित गोष्टीची खात्री करण्यासाठी प्रयत्न केले गेले। काही प्रवाशांनीही मदत करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थितीत काहीही बदल नव्हता। उलट प्रत्येक मिनिटागणिक तणाव वाढत होता। बसमध्ये शांतता आणि गोंधळ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी दिसत होत्या। अखेर चालक आणि वाहक यांनी एक मोठा निर्णय घेतला। बस पुढच्या थांब्यावर न नेता थेट पोलीस ठाण्याकडे वळवण्यात आली। हा निर्णय होताच बसमधील प्रवासी आणखी घाबरले। काहींनी आपल्या नातेवाईकांना फोन केले, काहींनी विचारायला सुरुवात केली की इतकं गंभीर काय झालं आहे। काहींना स्वतःवरच संशय घेतला जाईल की काय अशीही भीती वाटू लागली। बसमधील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं। पोलीस ठाण्यात बस पोहोचताच पोलिसांनी तात्काळ संपूर्ण बसची जबाबदारी घेतली। एकामागून एक सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं। कुणालाही घाई करू देण्यात आली नाही। प्रत्येकाने बारकाईने प्रत्येकाकडे पाहिलं जात होतं। प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती। कुणीही कल्पना केली नव्हती की एक साधा प्रवास इतक्या वेगळ्या वळणावर येईल। यानंतर चौकशीची प्रक्रिया सुरू झाली। प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचारणा करण्यात आली। कोण कुठून बसला, कोणाच्या शेजारी बसला, कोणाला काय दिसलं, कोणाचं लक्ष कुठे होतं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेतली जाऊ लागली। त्याचवेळी काहींची तपासणीही करण्यात आली। अनेक प्रवासी सहकार्य करत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास स्पष्ट दिसत होता, कारण कुणालाही स्वतःला अशा परिस्थितीत सापडण्याची अपेक्षा नव्हती। वेळ पुढे सरकत गेली, पण अपेक्षित गोष्ट मात्र समोर येत नव्हती। प्रत्येक तपासणीनंतर असं वाटायचं की आता कदाचित सत्य समोर येईल, पण प्रत्येक वेळी निराशाच हाताला लागत होती। बसमधील वातावरण आता शांत झालं होतं, पण तणाव मात्र अजूनही कायम होता। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, नेमकं घडलं तरी काय? संपूर्ण तपासणी झाल्यानंतरही कोणतेही स्पष्ट पुरावा समोर आला नाही। काही प्रवाशांना आता उशीर होऊ लागला होता। काही जणांची महत्त्वाची कामं रखडली होती, तरीही सर्वजण संयमाने थांबलेले होते, कारण सत्य समोर येणं आवश्यक होतं। पोलिसांनी कोणतीही घाई न करता प्रत्येक शक्यता तपासली। तपासणीचा बराच वेळ उलटल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झाला नाही। बसमधील प्रत्येक कोपरा पाहण्यात आला। प्रवाशांची पुन्हा विचारपूस झाली, तरीही सुरुवातीला ज्या गोष्टींमुळे एवढा गोंधळ झाला होता त्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही। आता अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले। शेवटी पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। आवश्यक त्या सर्व नोंदी पूर्ण करण्यात आल्या। बराच वेळ थांबलेल्या बसला पुन्हा मार्गस्थ होण्याची परवानगी देण्यात आली। प्रवासी आपापल्या जागेवर बसले, पण प्रत्येकाच्या मनात ही घटना कायमची कोरली गेली होती। साधा प्रवास इतका तणावपूर्ण होऊ शकतो याचा अनुभव त्या दिवशी त्यांनी घेतला। आता प्रश्न हा होता की सुरुवातीला एवढा गोंधळ कशामुळे झाला होता? तर बसमध्ये प्रवास करणाऱ्या त्या तरुणीला तिचा मोबाईल चोरीला गेल्याचा संशय आला होता। त्याच संशयातून तिने मोठ्याने आरडाओरडा सुरू केला। परिस्थिती गंभीर वाटल्याने बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली। पोलिसांनी सर्व प्रवाशांची चौकशी आणि तपासणी केली, मात्र दीर्घ तपासणीनंतरही मोबाईल कुणाकडे सापडला नाही। या संपूर्ण प्रकारामुळे बसचा बराच वेळ खोळंबा झाला आणि निर्दोष प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला। त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी खात्री करणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून देणारी ही घटना ठरली।